तर तिने मिरचू केलं की गाडगं फोडून खावं असं वाटायचं बाबा. आता इथं आंबा पाडाचा पडलेला असला परवा दिवशी येऊन बघायचा आंबा तिथं तुम्हाला तसं नजर पडणार. हवा सांगट गेलं तर असं अंगठ करायचं आणि पाण्याला हे करायचं आडवं लावायचं आणि बारक्या चिंगड्या घालायच्या. तसली शिळ गावतात बांधून उचलून आणून इथं आमच्या दांडात टाकली आणून. ती बी एक दिवशी पैसे नव्हतं गिरणीवाल्यानं मला पीठ दिलं नाही आणि त्याच्या गिरणीवाल्याचं गिरण चालू करायचं तर माझ्याशी होत नव्हती. हीच कान बरबड पुन्हा हे उंबर दोड्या बी लय खाल्ले बा. ते आपलं खायचं तेवढंच येळभर उपाशीच मारायचं लय म्हणा पर त्याच्यावरच कस तरी जगायचं. मग त्या 250 रुपयातनं 30 रुपयाची शिर्डी आणली आणि ह्याच कच्च्या रस्त्याने जायचा अंधार व्हायचा दळण तसंच दळून आणायचं. काय करायचं मी नाही मिळत तर चालत निम्या रात पतुर्ग चालत यायचं गावाकडे. एक नंबर आंबा कानगडच्या बाजारात गेला की पाट्या घेऊन आपण नुसतं उभा राहायचं. आणि वाट तर तत्न जवळ हाय असा आंबा कोणी उचलीत नव्हती. कसं काय? नाही तेवढी भेटच होती मला. आता रानात तरवड आहे जाळण म्हणायचं. तरवड तोडून टाका मोर्चावर शिवून बघा तिथं ती तरवड तोडल्याला तुम्हाला नजर पडणार. तिथंच जुना काळ म्हणजे लय म्हणजे कष्टाळू होता. कष्ट करायचं पुन्हा खाय म्हणजे सगळं आम्हाला ओरिजिनल खायला मिळत होतं बाबा. कमी का मिळा ना पण चांगलं मिळत होतं. म्हणजे करताना शेतीतच आम्ही 5-5 महिन्याची पिकं का म्हणजे वय त्या पिकाचं 5-5 महिन्याचं असं वय पिकाचं होतं. आता काय अडीच 2 महिन्याचं घरात टाकते ते. आता काय असायचं खाया प्यायला? काय असायचं पहिल्या काळामध्ये? खाया प्यायला काय हेच आपले ज्वारी पुन्हा दुष्काळ पडला होता सुकडी तुमचं सुकडी जास्त आम्ही खाल्ली व्हा. खावाच लागायची. पूर्वीचा काळ चांगला वाटतं का तुम्हाला? आता चांगला वाटतं काळ? पूर्वीचा काळ लय होता राहून. पुन्हा इचका बरबड रानातलं पिका सांग खायचं म्हणजे काय आम्ही इचका बरबड रानात जी उगवतं का ते इचका गोळा करून आणायचं. इचका म्हणजे गावात असते ती त्याला इचका म्हणतो आम्ही. पुन्हा बरबडा ती शेळ्या खाते ते त्याला ती बरपडून आणायचं. ती घरी कांडायचं कुटायचं त्याच्या लाह्या करायच्या खायच्या माडगं करायचं खायचं म्हणून असं करून आपलं आम्ही. ते आता मिळतं का इचका वगैरे आहे का? आता नाही रानात पिकतच नाही आता. कस काय झाले काय आता पिकतच नाही. आता या औषधं निघाल्यामुळं फवारा मारल्यामुळं ती मरलं जातच मरली. अजून काय काय असायचं असं रानातल्या रानभाज्या वगैरे काय काय असायच्या? रान काय दुसरं काय नाही हेच कान बरबड आणि पुन्हा हे उंबर दोड्या बी लय खाल्ल्या बघा. उंबराला जी दोड्या येते त्या आणायच्या शिजू घालायच्या आणि ती बारीक करायची आणि एवढंच पीठ त्यात घालून भाकर करायची. त्याच्यावर दिवस काढलं बघा. दिवस लय वाईट होतं. आणि हे कोण उंबरदोड्या कोण बनवायचं? आपण आणायच्या घरी आजी आपली आई शिजवून बनवून द्यायची भाकरी करायची. ते आपलं खायचं तेवढंच येळभर उपाशीच मारायचं लय म्हणा पर त्याच्यावरच कस तरी जगायचं. उंबरदोड्या म्हणजे ती उंबराच्या उंबर असतो उंबर त्याच्या दोड्या आणून खायला. ती उंबराची झाडाची उंबर म्हणताय का तुम्ही? त्याला ती झाडाला उंबरे येते एवढी ते उंबरे दोड्या आणायच्या शिजवायच्या आणि ती शिजवून ती चुरा करायच्या आणि एवढं पीठ घालून भाकरी करायच्या आणि त्याच्या खायच्या. कारण पीठच मिळत नव्हतं. पहिली माणसं लय खायला पण लय रागील होती म्हणून. होय पण भरपूर नव्हतं अन्न एवढं खायचं काय बी खायची मग दुखलं बी येत नव्हतं त्यांना. होय कसं असं म्हणजे आता मी ऐकलं 40-40 50 भाकरी खायची. खरं आहे का ते? नाही खोट आहे. 50 भाकरी खाते ती काही. किती खायची? नाही 4-5 खात होती. मी खात होतो 5 भाकरी. होय अशा तळातावानी भाकरी मी 5 खात होतो एका वक्ताला. पण ती 5 भाकरी मिळत बी नव्हत्या. एकाच वक्ताला मिळायच्या. परिस्थितीच वाईट. काय काळ बदलत गेला. आता सारखं पहिलं लय हाल झालं लोकांनी. लहानपणी मी 18 वर्षाचा झालो. आई बाप्पाला एकलता एक आणि आपलं पोरग चांगला आहे म्हणून मला आपलं तालमीत घातलं.
तालमीत घातलं पर खायला काय हा हे असलं उंबरदोड्या खाऊन इचक्या भाकरी खाऊन बरबड्या भाकरी खाऊन मी मोठा पैलवान झालो. हा पुन्हा त्यातनं आपलं तसं करीत 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 आमच्या वडिलांना दुधासाठी एक शिळी 30 रुपयाला घेतली. बर नुसती 30 रुपयाला. हा ती म्हणजे थोडक्यात आणि सांगतो शेवट ती पैसे बी नव्हतं बापापाशी. हा बापानं जमीन दिली 250 रुपयाला खंडानं. बर म्हणजे बाबा 250 रुपये आम्हाला दे तुझे तू वरीसभर वापर म्हणून हा शेती दिली. बर मग त्या 250 रुपयातनं 30 रुपयाची शिर्डी आणली एक. बर मग 30 रुपयाच्या शिर्डीला झाली 3 पिली. हा 3 पिली झाल्यावर पुन्हा त्यात झाली 2 बोकडं हा 1 पाटरू. हा मग ती आई बिन ती पाटरू बी संगत गाप गेलं. बर मग ती बोकडं 2 होती ती इकली 30 रुपयाला. हा 60 रुपये झालं का. बर मग पुन्हा ही शिळी आई बरोबर गाप गेली. ती पाटरू बी गेलं पाटीला झाल्या 2 बोकडं झाली ना आईला 1 बोकड आणि 2 पाटी झाल्या. बर असं करीत 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 आमचं व्यवसाय वाढली. आम्ही 30-35 शेळ्या आपलं त्या शेळ्यावर जगता पण चालू झालं आमचं. बर 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 पहिल्या काळात तमाशे वगैरे होते आहे का नाही. तमाशे होते की भाकरीवर. होय भाकरीवरच होतं. हा आता झालं भाकरी मिळत नव्हत्या हो. हा मग काय करायची झालं 5 वाजल्यापासून चालू करायचा तमाशा. हा आणि मग कोणी अर्धी भाकर आणि कोणी काय आणि असं हातरायचं ती पटकार. हा मग त्यावर तमाशा चालूच. बर आणि ती भाकरी आलेलं टाकडं तुकडं हा खायचं. बर भाकरीवर तमाशा होतो बघा. कुठं असायचं तमाशा तुमच्या इथं चावडी मोर तुमच्या गावात असायचं का? गावात असायची चावडी मोर. कोणाचा तमाशा असायचा होती. आयला त्यांचे काय एकाचं नाव काय यायला नाव बी ध्यानात नाही गेली बाबा. गुलब्या गुलब्या म्हणून होता बाबा. बर मांगाचा गुलब्या हा गुलबा मांग हा ते तमाशा आणायचा. किती लोक असायचे तमाशामध्ये हे कारण कलाकार माणसं किती असायचे? कलाकार किती 4 चौघड आणत 5-7 जण होती. जास्त कुठली हा अशी पोटानं मारायला लागलेली मागं काय वाजीत बसायची. हा दुसरं काय कसा असायचा तमाशा मग काय चालायचं मध्ये काय काय असायचं. काय 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 आता त्यांचं आपलं ते आता माणसाला काहीतरी बोलवायसाठी 4 गोष्टी बोलणार. हा जरा काय असं तसं जरा जरा वाईट वांगळ बी बोलते. त्यात कसं असतंय हसायसाठी काय बी चेष्टा करणार. बर त्यालाच आपले लोक येडी एवढं हे नव्हतं लोकांनी. बायका असायची का तमाशामध्ये. नाही 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 मग आपले बायका बघाय कुठल्या नाही नाही ते कलाकार नाचणाऱ्या कलाकार होते. होय 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 बर किती बायका असायच्या त्यामध्ये. 2 नाही तरी 1. होय हो आणि काय काय सादरी करायची ती. हीच असंच गाणी हा लावण्या लावण्या कुठं लट्टपट्ट चालली मंजुळ महिन्यात हे असलंच हरी गेला कोण्या गावाला हा ही असलंच गाणी आणि दुसरी काय आहे ती. होय तुम्हाला येते का लावण्या काय. काय नाही बाबा आपल्याला तसलं काही येत नाही सांगू. तुम्ही मग तुम्हाला शेती किती हो. हा शेती किती तुम्हाला. हाय 15-16 एकर. तुमच्या वाढवाडलापासून किती शेती होती काय. कुठली हाय ती जाईन काय. वडील करायचे का शेती. कशाचं वडील बी असंच मी बी असाच झालो. रान पडा असं पोटालाच मारायचो आम्ही काय. बर बाप पैलवान होता. हा ते असंच कुस्त्या 4 पोरं घेऊन फिरायचं गावगाव कुस्त्या करीत. हा आणि आमच्या आई आपलं मग ती ह्यानं जी खंडानं रान दिलेलं आहे त्या पैशावर आपलं गिरणीतलं पिठाण खाली पडलेलं हा 8 आण्याला शेर हा ती बी एक दिवशी पैसे नव्हतं. हा गिरणीवाल्यानं मला पिठे दिलं नाही. हा आणि त्याच्या गिरणीवाल्याचं गिरण चालू करायची तर माझ्याशी होत नव्हती. बर मग हांडीवर हाणायला असा ती मोठं इंजन कोपर असतं 2 चाकी हा 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 तसलं इंजन असं हलवायचं हा चालू करायचं. बर मग काय कारणानं ते इंजन फुटलं. बर मग फुटल्यावर गिरणीवाल्या माझं काय झालं माझी शेरड अशी वाढत 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 गेल्यावर इथं अनगरचा बाजार भरत होता. बर मग त्या बाजारात कोकर मी 30 कोकर नेली विकायला. बर एकदाच एकदा नेली. हा मग 30 कोकर नेली. एक कमी 30 मागायला लागली. बर मी काय दिली नाही ती. हा मग एक दिवस मध्ये गेल्यावर मुलीमचा बाजार असतो. हा मग त्या मुलीमच्या बाजारला इथून गावातनं जवळजवळ किती किलोमीटर येईल मुलीम 5-6 किलोमीटर मी चालवीत नेली बर कोकर ती. बर
तिथं गेल्या गेल्या 30 रुपये निघले. बर म्हणजे 30 कोकरा मग 30 रुपये निघलं. बर 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 त्यालाच आम्ही नटायचो. बर एकदम का बरं नेलती एवढी? ती इकायला झालेली होती. होय बर इकायला झालेली बोकडं होती, इकायला आलेली होती. हा कसं भरायचं पहिलं ते बाजार कसं भरायचं शेळ्यांचं जनावरांचं वगैरे कसं भरायचं बाजार ते कुठून लोक यायचे? बाजार भरायला काय आता इथं आमच्या अनगरला वैरागपासून येत होती. हा पुन्हा आम्ही इथनं मुलिमला ही आजूबाजू कुठं कुर्डवाडी कुठं असे कल्ल्या भागाली मुलिमला जात होती. बर मग त्या बाजारात आपली विक्री व्हायची. हा व्यापारी लोक असायची का आपली तुमच्या आमच्यासारखे आपल्यासारखे ते माणसं असायची? व्यापारी नेत होती. होय व्यापारी नेत होती. बर तुमच्यासारखी आमच्यासारखी बी एखादा देवा धर्माला घेत होती. हा पण एवढं नाही व्यापारी घ्यायची. हा पहिलं वाहने नव्हती आहे का ना? काय नव्हते काय चालतच बघा जायचं. बर चालत जायचं पायाला चप्पल नाही. हा ती मग तसली तुम्हाला टायर आहे ते का मोठे इमान सोल इमानी सोल आहेत का? हा हे आता चांगलं तर निघाले ते. हा ती टायर फाडायची चांभार हा आणि ती चेपलीला इकडे एक पाना आणि इकडे एक पाना तेवढा ठोकायचा. ते तसल्या लबरी चेपल्यावरच बघा. बर ते बी कुठेतरी तुटलं म्हणजे झालं. पुन्हा चालत जायचं कुठे. हा रस्ता नव्हतं काय नव्हतं सगळे खडीच. बर पहिली जातपात होती का हो पहिल्या काळात? होते राव. काय असायचं काय चालायचं? जातपात म्हणजे कमी जातीच्याला पाणी भरू द्यायचं नाही. हा म्हणजे बाबा हे समाज आमका फलाना असतं की हा 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 त्याला विहिरीतनं पाणी काढून त्याला पायरीवर द्यायचं. त्याला घागर बुडवू द्यायची नाही. बर असं त्या म्हणजे अशी लय जात पाळायची कडू. का बरं पाळायची होती? काय आता का आपल्याला तर काय माहिती आहे. त्याला ते शिवून घेऊ नका म्हणायची. हा त्यांना शिवायची नाही म्हणायची. बर मग ते लोक काय करायची? काय त्याला आपण पाणी दिलं म्हणजे ते आपलं घेऊन जायची प्यायची. हा पुन्हा त्याने पुन्हा आपलं गावातली काय कोण गावातली स्वच्छता करायची कोण काय करायची. हा मग त्याला गावातनं भाकरी मागायला लावायच्या. हा म्हणजे रामुशी म्हणायची त्याला. बर 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 त्याला आपलं भाकरी मागायचं अर्धी भाकरी टाकायची तीच ती बी खायची आपली. आता काय सगळी एकच झाली ती आता लग्नच व्हायला लागली. बर चांगलं झालं कसं झालं ते? आता तसं नाही म्हणून म्हणलं तर जुनं ती सोनं हा बरं का. आता काय पती राहिलं नाही. हा आता काय राहिलेलं नाही. बरोबर घे. सगळं हे झालंय. पहिलं काय होतं लग्न करायचं म्हणलं तर पाळण्याला बाशिंग बांधत होती. बर मग त्या पोरीला नवरा बी माहीत नसतो आणि काय नसतो कवा जाणती कळती झाल्यावर ही माझा नवरा. बर आणि आता काय आणि इथं आता काय आहे जरा वय कमी आहे म्हणलं बी सरकार आडपाया घालतंय लगेच. बर होय घे. हो हा. वय कमी आहे म्हणतंय हा काय का असं करतंय. हा सगळं आता चुकीचे व्यवहार झाले ते. आता हे चुकीचं झाले ते एवढं म्हणजे पोरी बदलचं. बर 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 तुम्ही ती लग्न बघितली का? हे पाण्याला बांधले बाशी मारलेले लग्न बघितले? बघितली कोणाच बघितले? आमच्यातलं त्याचं नाव काय ना मला हो आईला काय त्याची नाव उभी येत नाही ती कवा जुनी बोकाची. कसं चालतं लग्न ते काय काय आता केलं? तुमची पोरगी मायात दिली. हा आता मी पोरगी तुमची अजून ह्याच्यातच आहे. हा त्या पाळण्याला जसं बाशिंग बांधायचं बर झाले लग्न लागली. मग कोण हे ठरवायचं जमायचं कोण लग्न हे? जेव्हा आपल्या नातेवाईकातच कोण ठरवायला काय त्याला काय कोण पुढारी फिडारी कसलं काय नव्हतं. हा आपलं नातेवाईकातच बाबा माझी पोरगी तुझ्या पोराला द्यायची बर असं होतं. हो बर 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 मग त्याने म्हणायचं माझी पोरगी तुझ्या पोराला द्यायची पोरा नाही म्हणायचं माझी तुझी पोरगी आम्ही करणार असं पहिलं होतं. हो बर 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 पण आता नाही आता तसलं काय. ते पोरग पोरगी जलमला का पाण्यातच तिथे ते हो लावायचे हो हो आणि मोठे झाल्यानंतर परत त्याची ती नवरा बायको आता ही आई बापाने सांगा ही तुझा नवरा आणि तुझी बायको. होय मग काय आहे ते? मोठं झाल्यानंतर परत लग्न नाही करायचं? नाही हा. ती लगेच झालं की. हो होय परत बाशिंग बिशिंग परत नाही काय नाही 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 असं तसलं का? काय नाही तसलं हा. काय नाही. एकदा पाण्याला बांधलं खाला झालं ती लगेच लागलं. मग ते लग्नामध्ये ती कळ्या बिळ्या असायच्या ते तसलं काय नसायचं का मग? काय नाही कळ्या नाही ना बिळ्या नाही काय तेव्हा कुठल्या कळ्या पोळ्या होत्या. होय पोळ्या जेवण म्हणजे ते- द्यायची राव, गाव जेवण. म्हणजे पाण्याला जी बाशिंग बांधायची त्याला जेवण द्यायची का लोक? तर त्यांच्या नातेवाईकाला होय आता तुम्ही नवरीचा बाप आहे हा
मी नवरदेवाचा बाप आहे. हा मग तुम्हाला आमचं जेवण आता सगळ्यालाच म्हणजे तुम्हाला जेवण नाही, हम्म. पाहुणं रावलं नातं गावाला जेवण, गाव जेवण म्हणून गाव जेवण होतं बर पोळ्याचं. हा कामं धंदा शेतीतली बंद सगळी, त्या दिवशी सगळं स्वयंपाकच करायच्या बाय हातानं. आणि ते 2 पोरं जन्मलेली पोरं केवढी असायची ती बारकी त्या हा. पोराला थोडं कळत होतं पण पुरीला कळत नव्हतं. होय मग त्याचा काय विधी असायचा का असा काय आता जसा भाषण गाण्या विधी असतोय तसा विधी असायचा काय 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 मला काय विधीचं काय कळना आता. म्हणजे ते जसं आता आपण लग्न जमलं तर जसं आपण लग्न लावतो हा. ह्या पद्धतीने सगळं बर ते आपण आता जे मंगळसूत्र म्हणते ते का घालतो. नाही, हा, ते सगळं सगळं तिथे ह्याला वाशी ह्याला पाळण्याला होय ते डोरलं फोरलं सगळं ते. कुंकू बिंकू ते याला पाळण्याला लावायचं का हो. तुमचं लग्न कसं झालं हो? लगीन चांगलं लागणार म्हणजे आपलं असं का आता होतंय तसंच केलता. म्हणजे एकमेकाला बघितलं होतं का तुम्ही नाही नाही मग ते आमच्या बाप्पानंच बघितलेलं. होय बाप्पानं आईनं ते जे कोण नातेवाईक आहे त्यांनीच बघितलेलं. तुम्ही बघितलं नव्हतं का मी नाही तसलं आम्ही जातच नव्हतो, कोणच नवरदेव जात नव्हता. मग आई बापावर आणि त्या बाहेरच्यावर सगळं होय पोरगी बघायची मग तिथं नवरी आणि नवरदेवाने एकमेकाला कधी बघायचं का तर लग्नातच बघायचं आणि काय पुन्हा. होय मग काय तोपर्यंत बघायचं नाही 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 काय नाही नाही नाही. किती वराड होतो तुमच्या लग्नात आता वरडाचं काय 2 गावचं वरड आता काय माझ मोजलंय वय साहेब. होय आणि जेवायला काय केलं लागणार लापशी खीर लापशी बर लापशी केलती, खीर केलती, पोळ्या होत्या, हा जेवायला चांगलं केलं राव. बर आणि वराड कुठं आलं ते खंडाळीवरनं मग कसं आलं बैलगाडीत होय बैलगाडीत किती बैलगाड्या होत्या चांगल्या 5-25 बैलगाड्या होत्या. होय बैलगाड्या मग अशी सजू बिजून आणली असेल त्यांनी ते बैलाला रंगवायचं हे करायचं. आता लग्नाला जायचं म्हणल्यावर हा कडबे डेपण असली त्याचं वाटोळ करायसाठी आणते ती बैल आहे घालते. कशा कडबे डेप लावले असल्या का नाही हा त्या मार्कान दावलं का नाही, ही कडबा आहे हा पहा खूप आणून घालायची. बर पुन्हा त्यांच्या बैलाला पेंट द्यायची. हा लय म्हणजे ते पाहुणे बैल असलं का त्या पाहुणे बैला सगळं तुम्ही व्यवस्था करायची बैलाची बी त्या माणसाची बी, होय म्हणजे त्या नवरीकडल्या बाबा त्या वराडाची बी सेवा हा आणि ज्यानं काय बैल आणले ते बैलगाडी आले त्या हा त्यांची बी सेवा. म्हणजे त्या ते बैलाला पेंट डेपण रचलेली असायची काय हा डेपण रचलेली असायची काय डेपण रचलेली अशी कडब्याची. बर काय कडू खात नसते पण वाटोळ करायची सगळी इसकटून टाकायची. होय आणि लग्नात गाणी बिनी काय म्हणायची का मग तर गाणी म्हणतो ते पण का आता आपल्याला तसलं काय ते काय असतं की त्यांच्या बाया म्हणते ते की काय आता ते आपल्याला काय येतं का जातं. कोण म्हणायचं लग्नात गाणी तुम्हाला आठवतं का कोण म्हणलेलं कोण म्हणायचं गाणं? मी येली ती म्हातारी आता. होय काय नाव होतं तिचं काय तिचं नाव हे होतं आईला काय कसोदा हं? कसोदा बाय कसोदा नानी म्हणायचं आम्ही तिला. कसोदा कसोदा नानी ती कोणाच्या बी लागणार तर गाणी म्हणत होती. होय हो बर त्याच्यासोबतच्या काय आठवणी आहेत का आठवतं का तुम्हाला तिचं काय? नाही नाही हं? नाही काय जिरल्या पाक आता कोणाचं नाव बी येत नाही मला तरी. हं. ते गाणी म्हणजे तिला लग्न असलं का तिला गाणी मला बोलायचं का? बोलत होती तिला. होय मग ती आपली म्हणायची गाणी ती. किती वय होतं त्यावेळेस तिचं तिचं बी वय चांगलं लय होतं राहून. आता आमची लग्न लावत होती म्हणल्यावर तिचं बी निम्म वय झालेलं होतं. होय मग काय तर मग तिला काय द्यायचं का गाणी म्हणल्यावर नाही नाही काय नाही मग नाही आपले माणुसकीच्या नात्यानं यायची ती. हा हो आणि गाणी कसली असायची काय काय असायची गाणी ती गाणी काय या ते काय काय म्हणते त्यात आपल्याला बी ती यायला माझ्या तर काय देण्यात येते बी ती. हा. ती गाणी म्हणत होती एवढी खरं बघा. बर याचा पाळणा कशा म्हणते त्या बाया कोणा तरी ह्याच्यात नाव ठेवायला हा तसे ती आपली गाणीच म्हणायची आपली. तुम्ही जे आता म्हणला तुम्ही 8 आण कामाला गेलता बघा ते काय काम होतं काय काम शेतकरी जायचं कोणीतरी लावलं तर जायचं. हा कोणाची बैल हान हा कोणाची ती सरी घातलेली असती का उसाला कांद्याला हा ती सरी तोडायला जायचं. बर एखाद्या दार धरायला जायचं हा. पाणी पाजायला. बर मग ते बैल हाणताना गाणी बिनी म्हणत होता का नाही म्हणत होतो की पण आता काय येते ती काय गाणी काय असायची गाणी ती काय ओढला हो करायचं. हा माझा गुन्ह्यार माझा राजा रे बैलाची नाव घ्यायची आणि आपलं वळताना कुळव हा गायचं.
किंवा अजून, मोठ भरताना गीत गायची. मोठ वाढताना काय गाणी असं म्हणून दाखवा की. तीच की कहाणी काय. आता आपण सारून पाण्यात गेली हा तसं नाडा हे सुंदर धरायचा खाली हा. पायात अशी मोठ होती. हा पाणी भरते मग तवर गीतच गायची. बर राजा माझ्या र बैला माझ्या सोन्या र माझ्या हे र ते र नाव बैलाची नाव घेऊन गेलं गाणं गायचं. आणि पुन्हा ती असं हेलकावा द्यायचा आणि पुन्हा हा म्हणायचं हाणायची. जुंधळे रानात काय काय असायचं अजून दुसरं. काय करडं असायचं. हा तुम्हाला सांगतो हरभरा करायची लोक. हा ज्वाड करायची. जोड म्हणजे ज्वाड म्हणजे खपली गहू मिळत नाही ते आता. बर ज्वाड लय असायची त्या वक्ताला. हा लय चांगलं 1 नंबर गहू ती. हा अजून अजून काय काय असायचं. जवास करायची कोणी. हा असे दुसरं काय नाही. हा ती वाळक शेंदड बिंदड असायची का ती. शेंदड लय असायची. हा शेंदड असायची. बर शेंदड टाकायची जुंधळ्याने टाकायचं बी हा शेंदड निघायची. आणायला जायचं का तुम्ही. नाही काय आता फिरायला गेले मातीत पुरलेली असायची उकरायची आणि काढायची. शेतकरी पुरायची कोणी बी नेते ती म्हणून बर आणि ती मातीत पुरायची. हा मग ते आम्हाला ओळखू यायचं. बर ही तर माती हल्ली जरा हा. ह्यात हाय हा असं काढलं की असं शेंदाड पिकलेलं दिसायचं. बर आणायचं आणि खायचं आणि काय त्याला. कोण कोण जायचं शेंदड आणायला. हे असं हुगड बुसकेचं ना चांगलं कोण जातं चोऱ्या करायला म्हणल्यावर असं हुगड बुसकेच राहणार. बर काय तर काय चांगलं. काय रानातल्या चोऱ्या काय काय करायच्या. काय असं खायचा जिनस आणि दुसरं काय चोऱ्या करायच्या. हा खायचा जिनस. बर बोर वगैरे होती का पहिले काय कसली असायची बोरं? नाही बोरं नव्हती. हा आंबाट बोरं होती. हा बोरं नव्हतं पेरू नव्हतं काय नव्हतं. हा मटण मासे वगैरे कसे खाई पहिल्या काळात लोक. कसे काय जे शेर होता शेर. हा आता किलो निघालाय. हा त्या वक्ताला शेर होता. बर किलो सारखाच होता. हा एक शेर दे म्हणलं हा त्याला 2 रुपये द्यायचं. हा 1 शेर मटण घ्यायचं. बर हो कुठं कापलेलं असायची. तिथं कोणीतरी एखाद्या गावात कापलेला असेल मुसलमानाकडून. बर कोणतरी माझ्यासारखं वाट्यासाठी घेऊन कापणार. हा मग तिथं ती शेर तवाशी किलो आता पुन्हा निघाले अलीकडे. बर म्हणजे किलो सारखंच शेर होता. हा 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 असा लोकांना गोल होता. बर त्याला म्हणायचं शेर 1 शेर दे म्हणायचं आणि 2 रुपये द्यायचं. बर आणि ते मटण कसलं असायचं सगळं. आता कसं दुकानात बोकडं टांगून ठेवते ती. तसलं कुठलं तवा असं वाटं घालायची लगेचच द्यायची वाटं घालायची. तराजू बी नव्हती हा वाटं घालायची. बर आणि पहिल्या काळात ती भांडी पण अशी खापराची वगैरे भांडी होती ना. फाटे हे जीच काय कुंभारा कुंड खप्परती हेच काय म्हणायचं त्याला गाडगी. हा गाडगी काय काय असायची अजून भांडी. काय भांडी काय झाकण्या हा त्या कुंभारा कुंड झाकण्या करून आणायच्या. हा त्या झाकणीतच रानात जेवण करायचं. बर पुन्हा मोग हम्म त्या कुंभाराने चिखलाचं केलेलं. बर हीच दुसरं काय नाही. काय दळणाला कुठं जायचं तुम्ही. आम्ही काय करायचो अनगरला जायचो. गुरुवारचा बाजार असायचा. हा मग ज्वारी विकत आणायची हा आणि ह्याच कच्च्या रस्त्याने जायचा अंधार व्हायचा दळान तसंच दळून आणायचं. काय करायचं नाही मिळत तर चालत निम्यारात पतुर्ग चालत यायचं गावाकडं. हा हे तर कोणी वस्त्या पिस्त्या काय नव्हत्या गावापतूर. मग लोक भ्यायची इथं या. हा पण काय भ्या मागं मोहरं बघत जायचं. कोण कोण असायचं. कुठलं एकटं तर एकटंच असली दोघं तर दोघं नाही तर एकटाच. आणि दळण काय असायचं. ज्वारी एकात घेतलेली. हा किती असायची. 3 पायल्या 4 पायल्या 3 पायल्या 4 पायल्या हा तेवढी टकोरीवर घेऊन हातात बाजार घेऊन यायचं. बर हो बाजारला बाजारला पण चालतच जायचं का. चालतच घे. होय काय तेव्हा कुठले सायकल येईल कुठलं काय सायकल सुद्धा नव्हती. हा नव्हती किती लांब येत ना अंकर. आमच्यात 1.5 किलोमीटर असलं हो. बर किती आहे 5 किलोमीटर 5 किलोमीटर बर एवढं. आणि मग बाजारला काय असायचं त्या काळात काय काय नाही बाजारनं. काय भाजीपाला आणायचा ज्वारी आणायची इकतच घ्यावं लागायचं. हा हे असं ज्वारी हा सगळं ती ज्वारी फिरीच इकतच मिळतं आणायची. हा आणि मग ते जुन्या काळातला बाजार कसा भरायचा लोक काय काय कसे आताचा बाजार कसा आहे. व्यापारी येऊन बसते.
होय. आणि तुमचं सगळं फवारणी केलेलं सगळं भाजीपाला मिळते आता. होय. तुमच्या जुन्या काळात कसं असत काय कुठला आणायची भाजी उपटायची रानात आणायची हा. तशीच पाण्यात खालवायची आणि जाऊन बाजारात नेऊन बसायची इकत बसायचं. हा. गेवड्याची शेंग कुठला फवारान कुठला टवारान कुठलं काय आले हा. कुठं मुळे शेंगा कुठं काय असं तसं आपलं घेऊन बसायचं आपलं हा. बाजारात. सगळ्यात जास्त तुम्हाला कशाची भाजी आवडायची खायला? काय भाज्या सगळ्याच आवडत होत्या. चुक्याची भाजी, हं. पालक, हं. हे असलंच भाज्या, मेथीची भाजी. रानातली तुमच्या आवडीची भाजी कुठली हो? सगळ्यात जास्त आवडीची रानातली भाजी म्हणजे बिगर पाण्याची भाजी आहे, पावसाळ्याच्या पाण्यावर जे येणारी भाजी. तांदूळसा, हा. पुन्हा तुमचं ते चिगळ म्हणून एक फेस पसरलेली असते बघा, बर. ती चिगळ ही आवडीची भाजी. हा. लोक आणून धुवून खायची, चांगली लागायची. हा. काय बी खायची म्हणतो तर उंबरदवाड्या खाल्ल्या म्हणतो तर. चटण्या वगैरे असायची का पहिले? चटण्या कशा कशाच्या असायच्या? कशा चटण्या आल्या ते मिरच्या घ्यायच्या आणि तव्यात बाया आपल्या हे करायच्या हा. आणि चांगलं लागायचं मिरचू. होय. आता फिरवी ते काय चावणाच होता. बर. कोण बनवायची? आई बनवायची का? आई कशी बनवायची ती? ती काय करायची, मिरच्या देठ काढायची, तव्यात भाजायची तेलात हं. आणि मीठ टाकायची आणि तसा तवा खाली उतरून गाडग्यानं का असं घासायची. बर. गाडग्यानं? गाडग्यानंच घासायची तव्यातच. बर. तिची मिरचू तयार व्हायचं. बर. ती काय चेचायचं फिचायचं काय नव्हतं, असं घासायचं. आणि त्यात टाकायचं काय? मीठ टाकून, नुसतं मीठ? नुसतं मीठच, लसूण आणि मीठ. बर. पाणी सुटायला माझ्या तोंडाला ऐकून नुसतं. नाही होय तसंच होतं हो. हा. आणि कशाबरोबर खायचं ते? काय नाही, मग भाकरी घ्यायची, भाकरीवर जसं तेल घे वाटलं घ्यायचं, नाही तर तसंच खात बसायचं आणि काय करायचं. अजून नाव जी काय म्हातारी माणसं आहे ती अजून नाव काढते ती. हा. खावं तर म्हणायची नानी मिरचू खावं म्हणायची, होय. लय मिरचू बारीक करायची. आईला नानी म्हणायचा काय? हा, सगळी गावच नानी म्हणायची. हा. मी आई म्हणतो तो, हा. पण सगळं गाव आमची नानीच म्हणायची तिला. वडिलांबरोबरच्या अशा काय आठवणी येते काय? वडिला बरोबर नाही, वडील काय होतं वडील लाड करायचे का? मस्त करायचं म्हणा, पण आम्ही असलं उदावट बोकाय निघलेलो, हा. काठीने ठोकायचं, होय. या काठाची काठीने हाणायची. हा. आठवते का म्हणजे थांबत काय किस्सा एखादा सांगा की असा, म्हणजे मारलेला का? काय कशासाठी मारलं होतं काय? फक्त खेळायला तालमीत बी गेल्यावर का नाही, हा. जर एखाद्या पोरानं पाळलं तर का पाळलं म्हणून ठोकणार मला, अच्छा. ठोकणार. हा. मग त्या काठीच्या भरात आठवड्यातच त्या पोराला पाडणार. हा. हो, होय. परत? बापानं काठीनं हाणलं हा. की आठवड्यात त्या पोराला मी पाडणार. बर. म्हणजे जिदच होती माझी, हा. हा. म्हणजे व्यायामच करायचो तेवढा. बर. मग वरलोड लावायचं व हा. माझ्यापेक्षा वरलोडच पोरं लावायचं मला. बर. बर. माझं वय कवळं पण वर घडी लय लिबार करायचं. बर. लय म्हातारचं आवड होतं. तुम्ही कुस्त्या असा पहिलवानकी केली आहे का तुम्ही? मग केली, कुस्त्या खेळायचा का तुम्ही? खेळत होतो, पण कुठला आम्हाला 10 रुपये नाही 5 रुपये नाही तर अर्धा नारळ द्यायची कडून. होय. तेव्हा कुठलं काय हो, भाकरी कशा कशाच्या भाकरी असायच्या? ज्वारीच्या. हा. पुन्हा कोणाची परिस्थिती आहे कोणाची नाही, कोण तांबडी ज्वारी येत होती तेव्हा एकात मिळत इलू मिलू म्हणून, बर. ती आणायची, त्याच्या भाकरी करायची. हा. कोणाच्या गहू मिळत नव्हतं, कुठल्या चपात्या आणि फेपात्या असल्या भाकरी आणि तुकड्यावरच राहायचे. काय हा. मग खाय प्यायला घरात काय असायचं? काय सगळं होतं, शेंगा सगळं भरपूर असायचं. हम्म. भुईमुगा शेंगा केलेल्या ठिकी ठिकी पोती असायची, हा. बोट घालून शेंगा काढायच्या खायच्या. हा. काय बी डाळ हरभरे डाळ भिजू घालायची, संध्याकाळी सकाळ खायची. हा. घरचं सगळं खायचं, बाहेरचं काय नव्हतं. बर. दूध दही वगैरे असायचं का? हा, दही दूध असायचं सारखं, इरजण संध्याकाळी लावायचं. हा. सकाळपर्यंत ताक दही दूध तूप सगळं तयार व्हायचं. कोण आई लावायचे का इरजण? हा, इरजण कोण आई लावत होती का? आपल्या घरी लावायचं गाडग्यात, आई लावायची का? आई लावायची हा. गाडग्यात वतायची, हा. सकाळी इरजायची ती कशा दूध असायचं ते? गाईचं. होय. हम्म. प्युअर देशी काय? देशी गाय, देशी गाय. होय. आता आहे त्या का? आता कुठं आहे त्या? बर. आणि किती गाड्यात इरजण लावायची ती? हा, इरजण किती गाड्यात लावायचं? आपले किती कुटुंब आहे हा. तेवढे ते एक आळंद म्हणून असते, गुराला पुंजा आणलेलं ती धुयाचं, त्या आळंद भरून हा. वतायचं, सकाळ तयार होतंय ती.
त्या ह्याच्यातनं खापरातनं पाणी पाणी निघून जायचं आणि घट घट दही राहायचं. बर असं हे केलं की असं हाणलं तरी पडत नव्हतं, बर. एवढं घट दही. आळंद म्हणला का ते? आळंद आळंद बर म्हणजे गाडग बर 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 बर. गाडग. अच्छा. आणि मग आई ती काय तूप तयार आय आई तूप करायची का अशी ते रवी म्हणून एक लाकूड असतं एवढं एवढं, असे हलवून तूप काढायची. लोणी काढत असेल ना? लोणी लोणी काढायची, लोणीचं पुन्हा तूप करायची. हा. बर. आई जात्यावर दळायची का हो? द द ग द गाणी गाऊन दळायची न. होय. हो, दळावंच लागायचं न. हा. कुठल्या गिरणी फिरणे आले ते जात आहे का ती? आयला जात आहे का नाही? ती आई जी ज्या जात्यावर दळायची ती जात आहे का? नाही राव, आता कुठं काय जात. केलं ते? कसं गेलं कुणीकडे, कुठं कोणा घरात बी नाही आता. हा. आणि मग ते दळण दळायला किती वाजता उठायची आहे? पाठ उठायची न. हा लवकर पाठ उठून दळायच्या नादी लागायचं ना, बस गाणं म्हणत हा. दळाई. सोबत कोण असायचं का? कुठली एकटी तरी एकटीच. हा. काय काय असं दळाला? दळा काय ज्वारी दळायची, काय गहू असलं गहू दळायचं. हा. हाड बर. का आईच्या हातचं तुम्हाला काय आवडायचं सगळ्यात जास्त? आईच्या हातचं मिरचू आवडायचं बा, बर. दुसरं काय आवडत नव्हतं. तिनं मिरचू केलं हा. की गाडगं फोडून खावं असं वाटायचं बा. बर. एवढं मिरचू भारी करायची बा. हा. आणि तळा हातावनी भाकर असली जाड, हा. तसली ती पाताळ भाकर न असल्या हा. 4-5 भाकरी मला लागायच्या बा होय. एका टायमाला? एका टायमाला. बर. आणि दुसऱ्या टायमाला किती? फोन संध्याकाळीच हा. किती संध्याकाळी किती असायच्या? तेवढ्या जणांनी दिवसा तुमच्या 10-12 10-12 भाकरी मला लागायच्या. हा. बर. आणि कशा बरोबर खायच्या त्या? काय डाळीची आमटी करायची, पुन्हा कशाचं तरी भाजीपाला आणायचं रानातला आपला, हा. ती गरगाटा करायचा. कुठं ती चुक्याची भाजी कर, कुठं कशाची आमटीची भाजी कर, हा. असं करायचं. आपलं ठोयाची हा. दूध तरी दही तरी सगळं घरचंच असायचं. हा. मग कोणचं खावं वाटेल ती खायचं. लोणचं वगैरे असायचं का? हा, लोणचं असायचं? एवढं लोणच्या नादी नव्हती कोण. होय. नाही नाही. बर. काय कुठला आंबा त्याला कुठला आणायचं, काय ते पैसेच नसायचं आणि कुठलं लोणचं करते ते. आणि ज्याच्या घरी पैसा आहे ते करायची. आमच्या घरी काय मिळत नव्हतं, म्हणजे बऱ्याच जणांच्या घरी नव्हतं, आपल्याच नाही बऱ्याच जणांना मिळत नव्हतं. परिस्थितीच वाईट होती लोकांनी. लय आंब्याची झाड होती का त्या काळात? लय मोठी मोठी झाडं, हा. लय मोठी झाडं होती. तुम्ही जायचं का आंबा आणायला? नाही, कसं आहे आता माझे तर स्वतःच होती झाडं. हा. 72च्या दिगा मागं मोहर जळली बघा. बर. माझ्याजवळ 25-30 झाड होतं. कुठं होती झाड ती? वाड्याला होती तिकडे. बर. असलं गुडकं होतं. हा. ज्या दुष्काळ पडला त्याला पाणी जी कमी पडलं ती पाक हे होऊन जळून गेली झाड. कुठल्या जाती झाड होती? देशी होती सगळी बघा, जात नाही ना फुट नाही ना काय, हा. सगळी देशी होती. बर. कसा गोड होता का आंबा? एक नंबर आंबा. कानगडच्या बाजारात गेलं की पाट्या घेऊन आपण नुसतं उभा राहायचं. हा. गिरायकानं आंब घ्यायचं, तुला किती बाबा? 10 आंब. हा. तुला किती? 12 आंब. हा. आपण नुसतं उभा राहायचं, मग ती 12 आंब घेणार, पैसे देणार आणि घेऊन जाणार. डझनावर असतो का पहिले? माझे हा पैसे किती यायचं डझनाला? डझनाला कुठे 4 रुपये 5 रुपये डझन. होय. पैसे कुठलं कोणापाशी येतं? ते आंब काय रसाचं आंब होतं का ते कापून खायचं आंब? नाही नाही नाही, कापून खायचा आंबा नव्हता माझ्या, सगळं रसाचा आंबा. होय. रसाचा आंबा एक नंबर आंबा होतं. हा. आणि आंब उतरायचं कसं ते? आम्ही त्याला कुडी म्हणते, ती कुडी म्हणजे जाळं. बर. अशा लाकडाला असं जाळं लावायचं, मुंगा जनावराला मुंगसं घालते ती बघा, हा. तसे त्याला आम्ही कुडी म्हणायचो. हा. ती करायचं ना असं फट्याला धरून लाकूड लावून आपलं ओढून घ्यायचं. बर. किती निघायचं एका झाडाला आंबा? किती निघायचा? आंबा मोठं लय असल्यावर लय निघत नव्हता आंबा, हा. आणि बारीक असलं म्हणजे जास्त निघायचं. किती तरी? कोणाला 500 निघायचं, कोणाला 200 निघायचं, कोणाला 400 निघायचं, हा. कोणाला 100च निघायचं. मग चढून वर काढत नव्हता का? काढीत होतो ही. वर चढून? होय. होय. जांभळाची झाडं होती, होय. जांभळं तोडून काढत होती एक 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 एक. हा. खाली पडलं की फुटतंय. बर. ते जांभळं गोड असतील एकदम? एक नंबर जांभळं होते. हा. माझी वाटच बघत बसायची अनगरत. बर.
जांभळवाला कवा येतोय म्हणून. हा कुठं कुठची झाड ती झाड तिकडे होती गावाच्या वरत. माहिती का आता नाही आता पाक जळ काय त्याचं बी मुद्या नाही आता काय. त्याचं काय बी काय ठेवलं नाही का? काय नाही का बरं ठेवलं नाही? काय कुठलं कोण करतंय त्याला आणि एवढं. ते बी जर जपून ठेवलं तर आता ते लावलं असतं ना, आलं असते की आता. नाही येते म्हणा पण नाही यायला ते अण्णावा काय दारात आहे काही. अण्णावा काय दारात हायला का त्याच्या रुपये. तिकडे एक शेतकरी आहे त्यानं लावलंय हा एक झाड. बर ती नाही ते आंबट आहे तसलं म्हणलं आहे. मग आंबा चोरा बिराला कोणी यायचं गाव का ताकद नव्हती कोणाची. कस काय? असं का नाही वडा होता. हा लय झाडं होती अशी 30-35 झाडं होती. हा आता इथं आंबा पाडाचा पडलेला असला हा परवा दिवशी येऊन बघायचा आंबा तिथं तुम्हाला जास्त नजर पडणार. बर आणि वाट तरी त्यातनं जवळ हाय. हा असा आंबा कोणी उचलीत नव्हती. कस काय? नाही तेवढी भेतच होती मला. होय बर भेतच होती तेवढी मला. हा आता रानात तरवड आहे. हा जाळान म्हणायचे. हा तरवड तोडून टाका. हा मोर्चावर शिवून बघा तिथं ती तरवड तोडल्याला तुम्हाला नजर पडणार. तिथंच त्यातच कोणी काटकी उचलीत नाही. बर म्हणजे काय मी कोणाला तुझ्या आयला बी म्हणलेलं नाही. हा पण मला लय भेटते ती साहेब. हा कस काय? काय काय एखाद्याचा वर्ग आईला वरावं. बर म्हणजे तुम्हाला भिवूनच असायची. लय आता बी अजून तर काय म्हणजे तुमची चांगली दहशत होती म्हणायचं. अहो तेव्हा असू द्या पण आता सुद्धा ह्या पिढीला सुद्धा लय भेटते ती मला. हा हो पण मी तुझ्या आईला बी कोणाला म्हणत नाही बाबा तू चांगला आहे म्हणत असतो. कोणाला अंगाला हात लावला नाही किंवा कोणाला शिवी नाही काय नाही नाही, अजिबात. आपण कोणाला अजून काय केलेलं नाही. हा. आता कोणाचं बी गावातलं कोणाचं बी काय मोठं मकान मर्डर झालेले असू द्या हिरीत पडलेला असू द्या किंवा काय असू द्या हम्म. पोलीस पाटील तकडे ठेवते ते माझ्याकडेच पळत येते ते आधी. बर हो आणि वड्याला मासा असायचं का? लय मास होय आम्ही असं करायचो असं अंगठ लावायचं हम्म. असं बारकी चिंगळ्या बारक्या तेवढ्या धरून आणायच्या आणि तेवढ्याच खायच्या. हा वाहत होतं पाणी वाढायला. हा कसं धरत होता मासा? कसं धरत होता? हा कसं धरत होता मासा? कसं धरत होता? हवा असं अंगठ गेलं तर असं अंगठ करायचं आणि पाण्याला हे करायचं हा आडवं लावायचं आणि बरं. बारक्या चिंगळ्या घालायच्या. हा आणि कोण कोण धरायला जायचं मासा ते? तू वाटराचं पोर ते मेलं आता बर आम्ही आपलं दोघंच. हा कधी जायचं माशाला? कधी जाणार? चालणार काय रोज मळ्यात तर वाड्यात वाहत होता हा. का कवा धर वाटेल तेव्हा धरायचं. चिंगळ्या असायच्या का? बारीक चिंगळे आपलं हा तेव्हा एवढा मोठं शिकारी नव्हतो आम्ही बारक होतो. बर आणि मग ते बनवायचं कुठं? भगोनी घेऊन जायचं रानात हा शेरड सोडायची हा सगळं त्याल मीठ घेऊन जायचं आणि त्यातच जाळ लावायचं आणि त्यातच खायचं. होय कसं बनवतात? बनवण्याची पद्धत काय होती तुमची? बनवण्यात काय इथनं घरनं चटणी न्यायची हा मीठ टाकायचं हा त्याल न्यायचं हम्म. आणि भगोन्यात शिजू घालायचं हम्म. खायचं. बर चांगलं लागायचं कधी? आता काय त्याच्या आलं मळ्यात लय चांगलं लागायचं पटकनात. हा रानात बनवलेली ती चव लय भारी लागते. चवले बाहेर लागते. हा तुम्ही घरी किती सोनं घाला तुम्ही हा बरोबर लागत नाही. हा. पण रानात आता असं भाकर खावा बघा कशी भाकर लागते बघा. हा आता मी घरात भाकर खात नाही मी. हा तेव्हा ती खुर्ची आहे त्या खुर्चीवर येऊन सकाळपारी घ्यायच्या परत भाकरी एखादी हा खाऊ वाटेल ती खायची पाणी हे देते ते आणून सगळं हा रानात बसून खायची. बसून खायची आपली. हा वड्याला पावायला जात होता का? पाट हा पाठ पावायचं वड्यात? पाटच पावायचो. कस काय? पाट म्हणजे माझा ते यायमच माझा तेवढा होता. हा पाट रानातच बसत असायचं रानात वाहत होता वाडा हा गार लय पाणी असतं हा फोडायचं आंघोळ करायची हा मग पुन्हा जोर बैठक काढायची हा व्यायाम करायचा. बर मग आईनं पुन्हा डाळ एवढ्या ह्याच्यात भांड्यात डाळ भिजू घालायची आहे मला हा आपली हरभऱ्याची डाळ. बर मग आंघोळ करून गेलं हम्म. उजडताना जायचं मळ्यातनं जर गेलं तर गाव उजडताना गेलं की त्या आईनं डाळ तवर हा पाणी काढून एका मोठ्या भांड्यात ठेवायचे. हा मग ते आपण घ्यायची हा आणि खायची. मी डाळीवरचा पैलवान होतो बा. बर किती दिवस खाल्ली अशी डाळ? बरेच दिवस आहे ना माझा लाडपोरीला चांगला. होय आता खाता का? आता काय खायला खातो पण कोण देते आता. म्हणजे आई एवढी काळजी कोण करत नाही म्हणा. ए नाही 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 हा.
आणि मग व्यायाम मध्ये तुमच्या जोर बैठक किती काढायचा तुम्ही? मी काढीत 1000, 1100, 1000, 1100, 1200 एका टायमाला? एका टायमाला ढिलच पडत नव्हतं. हा लय व्यायाम करायचो. हा अशी 2 दगड ठेवलेली हिरीवर हा जोर काढायचं, हा घाम येतो जोर काढायचं. हा. कसं काय तुम्हाला व्यायामाची एवढी कशी काय आवड होती हो? लय आवड होती. आमची खानदानच तसले, हा सगळे आमची खानदान पहिल्यापासून. बाप बी तसलाच होता, बापाचा बाप बी होता. हा बापाचा बापानं तरी आता तुम्हाला दावलं तर दगड आहे, एक दगड हा. त्याला बाजव म्हणते, ती हिरीवर बाजव असते, माचाडाला लावायची, दगडाची असते बा, बरं बरं. शिळ. हा तसली शिळ गावतात बांधून उचलून आणून इथं तिथं आमच्या दांडात टाकली आणून. होय. एवढी ताकद होती आमच्या आजोबाला. हा आजोबांना बघितलं का तुम्ही? आजोबाला नाही बघितलं, पण बाप सांगत होता. बरं ही बरं. लोक बी सांगायची हा हा. की तुमच्या असं असं केलंय. काय आजोबांचं नाव काय? रंगराव होता. हा रंगराव. रंगराव त्याच्या बाप्पाचं काय नाव होतं काही बाबा, हा रंगराव. बाप्पाचं नाव होतं सुखदेव रंगराव गुंड. हा पण रंगरावचं मला वाटतं रंगराव कायला त्याचं नाव काय माहित नाही आपल्याला. मग वडिलांना व्यायाम करताना बघितलं का तुम्ही? वडील नाही एवढं, म्हणजे वडील कुस्ती खेळत होतं. हा पण वडिलांची कुस्ती बघितली का? बघितली. होय. होय. कुठं बघितली? कुठे ताण करत बारक पहिलं बारकी मैदान व्हायची हो. बरं 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 बरं. सगळ्या खेड्यापाड्यांनी जत्रा व्हायच्या. हा त्या जत्रात कुस्ती असायच्याच. बर चांगलं 5-50 पोरं आमच्या बापा मागं असाय सारखं. बर. त्या गावात पहिलवान लय होतं बारकं बारकं बारकं. आणि जत्रा कशा असायच्या पहिल्या काळाला? जत्रा आपलं असं करायचं, आता हे देऊळ आमचा खंडोबाचा, हा तर मांडव नव्हता. हम्म. आम्ही काय करायचं, ही काड कापल्याला जोडाचं असतं का, जोड म्हणलं का मग, त्या जोडाचं काड म्हणते त्याला, काड बरं बरं. कापून पेंड्या बांधलेल्या असते. हा हा. ते आपलं लाकडं लावायची आणि त्याच्यावर आपलं आडवं असं करून मंडप करायचा आम्ही. हा. आता काय, आता सगळं व्यवस्था झाली, आता बघायसारखं देऊळ झालं. आणि काय जत्रात काय काय असायचं? काय असायची जत्रा, कशी असायची? जत्रेला काय असायचं बघायला, आपलं औषध आणायचो आम्ही, ते उडवायचं असं औषध, हा बोरामणीचं औषध यायचं, बर. त्याला सुपारी द्यायची, पैसे द्यायचं, ती यायचं उडवायला. काय असायचं उडवायचं? ते असं वर बार उडायचं, हा झाडं फिडं ती अशी फरार वा उडायचं, वर उडायचं. किती पैसे द्यायचे त्याला? तेव्हा कुठलं एवढं पैसे, 200-250 रुपये दिलं म्हणजे. हा. ये बोरामणी म्हणजे? इकडे बोरामणी म्हणून गाव आहे कुठतरी, बर त्यातलं औषध येत होतं. बर 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 बर. बोरामणीचं ते औषध. सेपरेट माणूस उडवायला द्यायचं काय ते? हो, सेपरेटच माणूस यायचा. होय. जत्रेमध्ये हो. जत्रा गोडाची असते का तिकटाची आहे असायची? त्या वक्ताला कसं असतं तुम्हाला सांगू, आता इथं हं, आमच्यातली जत्रा हं, खंडोबाचा देवकार म्हणून आधी करताव आम्ही. हं. बोकडं कापताव. हं, बोकडं कापताव म्हणजे देवाचं एकच बोकड असतं. हं, पहिलं एकच बोकड कापायची. हं. आणि आता काय झालंय, हॅड आता कोणी बी तुम्ही नवसाची बोकडं सोडलेली असते त्या. हं, हं, हं. आता कोणाची बी जवळजवळ 50-60 बोकडं असते ती जत्रेला. बर. अशी बोकडीच असते दानात, हाणायची नाही त्याला.